जगतमध्ये जो पैसा असतो की नाही तो आईच्या दूध आहे. ज्याप्रमाणे लहान लेकरूला दूध पाहिजे आईच्या, त्याचप्रमाणे तुमचे आमच्या सारख्या लोकांना काय पाहिजे? पैसा पाहिजे. नमस्कार दोस्तों EPS 95 मिनिमम पेंशन वृद्धि की एक और नए वीडियो में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। दोस्तों 24/11/2025 को एक विशाल धरना प्रदर्शन संभाजीनगर महाराष्ट्र EPFO ऑफिस के सामने किया गया। दोस्तों यह आंदोलन कमांडर अशोक रावत जी के नेतृत्व में किया गया। यहाँ पर NSC के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी, NSC के राष्ट्रीय महासचिव वीरेंद्र सिंह राजावत जी, मुख्य समन्वय रमाकांत नरगुण जी और भी NSC के वरिष्ठ नेता यहाँ पर मौजूद रहे और EPS 95 पेंशनरों का भरपूर समर्थन मिला। जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पर काफ़ी ज़्यादा संख्या में EPS 95 के पेंशनर पहुँचे रहे और कमांडर अशोक रावत जी का भरपूर समर्थन किया। आता आश्वासन झाले, आम्हाला सहानुभूती सोबत काय पाहिजे? काय पाहिजे? पैसे पाहिजे. कारण काय या भौतिक जगतमध्ये जो पैसा असतो की नाही तो आईच्या दूध आहे. ज्याप्रमाणे लहान लेकरूला दूध पाहिजे आईच्या, त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या सारख्या लोकांना काय पाहिजे? पैसा पाहिजे. आणि तो आपल्या हक्काचा पैसा आहे. आपला पैसा जमा झालेला आहे, त्याची किंमत लाखो रुपये आहे. हे कमांडर साहेबांना वेळोवेळी सिद्ध केलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नाव द्यायचे, बात करेल सम्मान की आश्वासन नाही, सहानुभूती नाही, लक्षात घ्या, दया नाही, आता करुणाचा भाव पाहिजे. काय पाहिजे? करुणाचा भाव. याने बेईश्वर समजे स्वतःचे पायावर उभे राहिले पाहिजे, असा कमांडर साहेबांचं म्हणणं आहे. त्याच्याकरता मी पुन्हा नाव देईल, बात करें ईमान की सर्वनिम्न पेंशनर्स के सम्मान की, बात करें ईमान की, बात करें ईमान की, पेंशनरचा सन्मान झाला पाहिजे. आणि तो सन्मान घेतल्याशिवाय आपल्याला आता साहेबांनी जे सांगितलं, वीरेंद्र सिंग साहेबांनी, ते बिलकुल खरं आहे. मी आपल्याला सांगतो, हे आंदोलन आजचं शेवटचं आंदोलन आहे. आपलं काम लवकरात लवकर होणार आहे, यात काही शंका नाही. याच्यावेळी तुम्हाला दोन कारणं देतो. मी जेव्हाही बोलतो किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो तर त्यामागे काहीतरी लॉजिक असतं म्हणून बोलतो. कोपरगड साहेब, आपण जे पूर्ण आंदोलन केलं 10 वर्षात पूर्ण भारत जागृत केला आपण लक्ष्मणराव, आणि आपली मागणी पहिल्यापासून 7,500 मागणी भत्ता ती कन्सिस्टंटली राहिली. त्यावेळेस जे विरोधी पक्षाच्या संघटना होत्या, इंटक असो, आयटक असो, सिटू असो, लालगावचा असो, तुम्ही 9,000 गव्हर्नमेंटची संघटना आहे, जी बीजेपीची संघटना आहे, त्यांनी मागितले होते 5,000 कोरडे, म्हणजे 5,000वर DA सुद्धा नाही, ही त्यांची मागणी होती. तुम्ही परवा दिवशी सगळ्या सोशल मीडियावर पाहिलं असेल, BMSनी आता 7,500 आणि महागाई भत्ता मागितला. याचा या उलट पहाड के नीचे, बरोबर आहे. BMSनी आंदोलन केलं, 10-12 लोक तोंड लपवत गेले. कारण कोण म्हणतो तुम्ही मागणी कमी करून तुम्हाला काय मिळणार? देणारा जो देईल ते देईल, पण तुम्ही स्वतःच मागणी कमी करू राहिले तुमच्याच कामगारांची. हे आपल्याला आवडलं नाही. 8 दिवसांनी आपण आंदोलन केलं, हजारो लोकांचं आंदोलन प्रत्येक ठिकाणी झालं, देशभर आंदोलन झालं. यातून हे लक्षात आलं की लोकांची मागणी खरी काय. आणि मी BMSचे आभार मानतो की त्यांनी स्वतःला दुरुस्त करून आता खरी मागणी त्यांनी पुढे रेटली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. होईना आली, बरोबर आहे. आपलं कोणी वैरी नाही, आपलं कोणी दुश्मन नाही, आपण कोणाचे दुश्मन नाही.
आहे. तुम्हाला पुन्हा 11-12 लोक उभं करायचं. तरी आपल्या लोकांनी केलं. तिथं बँगलोरला फ्रीडम पार्क म्हणून मोठं ग्राउंड आहे. दोनही दिवस 11ला आणि 12ला ते ग्राउंड खचाखच भरलं. लोकांना बसायला लागलं. पण यांनी आणखी हुशारी केली. ते म्हणाले आता 11-12ला पण नाही करायचं, 13ला करायचं, पण दिल्लीत करायचं. म्हणजे आपली किती परीक्षा, किती अंत पाहणार. थांबा हो, किती अंत पाहणार. पण आपण थकलो नाही, घाबरलो नाही. आपण दुसरं आंदोलन 13 तारखेला तिथं उभं केलं दिल्लीला. हजारो संख्येत EPFOच्या ऑफिस समोर तिथे CBT मीटिंग चालू होती. तिथे आपलं आंदोलन झालं. आपलं आंदोलन नारेबाजी सुरू झाली आणि मंत्री महोदयांचा 4 अधिकारी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं मंत्री महोदय आपली वाट पाहते आणि आपल्याला आंदोलन सुरू करायच्या अगोदरच बोलवलं. आमची CBT मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच आपल्याला बोलवलेलं आहे. आम्ही 5 लोक, मी, आपले आदरणीय वीरेंद्रसिंग राजावत साहेब, आपले उत्तर प्रदेशचे ओमशंकर तिवारी आणि उत्तर भारताचे मुख्य समन्वयक आहेत गंगवाल साहेब, आम्ही 5 लोक तिथं गेलो. आम्ही मंत्र्यासाठी शाल नेली होती. मंत्र्याने 30 शाल आमच्या गळ्यात घातली आणि सांगितलं मी तुमचा सन्मान करतो. आम्ही म्हटलं तुम्ही आमचा सन्मान का करता. ते म्हणाले एवढं मोठं आंदोलन तुम्ही लोक चालवता कन्सिस्टंटली, कंटिन्युअसली, आणि हे चालवत असताना तुम्ही कधी मर्यादा सोडली ते आम्ही द्यायला पाहिजे. तुमची चुकी नाही, तुम्ही मागताय ते बरोबर आहे. चुकी आमच्याकडून होते कारण उशीर लागतोय. म्हटलं उशीर का लागतोय, तर त्यांनी सांगितलं तुमच्या एका प्रश्नासाठी सेपरेट काही केल्यापेक्षा संपूर्ण कामगार विश्वात काहीतरी चांगलं व्हावं यासाठी आमची धडपड आहे. मग आम्ही म्हटलं तुम्ही आम्हाला दरवेळेस सांगता की तुमचं काम होणार आहे, मी लवकरच करणार आहे, तुम्ही आम्हाला चोपडता, आम्ही लोकांना तेच सांगतो. बरोबर आहे. आणि जर तुम्ही केलं नाही तर तोंडावर आम्ही पडतो ना. लेणं ना देणं फालतू म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही लिहून द्या, आम्हाला लेखी द्या. मग ठरलं की दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला मिटिंगला परतलं. आपलं आंदोलन झालं. दुसऱ्या दिवशी परत 2:30 वाजता त्यांनी श्रमशक्ती भवन त्यांच्या मंत्रालयात बोलवलं आणि मंत्रालयात गेल्यावर त्यांनी काय काय लिहून द्यायचं त्याच्यावर चर्चा झाली. त्यांनी हे सांगितलं की आमचा प्रयत्न हा आहे की तुम्हाला सन्मानजनक आणि चांगली पेन्शन मिळावी. त्याचप्रमाणे त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला जसं त्यांनी हे उदाहरण सांगितलं की जे आपले खासदार लोक आहेत ते दरवेळेस म्हणायचे आमचे पगार वाढवा, कधी म्हणायचे आमची पेन्शन वाढवा. म्हणजे आम्ही एक काम केलं, हे दररोजचं काम एकदाच निपटवण्यासाठी त्यांची पेन्शन सेक्रेटरीच्या पेन्शनची आणि पगाराशी लिंक करून टाकली. म्हणजे त्यांची वाढली की यांची आपोआप त्या प्रमाणात वाढते. ते काय प्रमाणात आहे. बरोबर आहे. बरोबर. आम्हाला तुमच्यासाठी असं काही करायचं आहे की वर्षातून 2 वेळ तुमचीही पेन्शन वाढली पाहिजे. दोस्तों देख सकते हैं EPS 95 पेंशन धारकों की जो मिनिमम पेंशन की मांग है 7,500 रुपये प्लस महंगाई भत्ता और मेडिकल सुविधा, इन सभी मांगों को लेकर के दिल्ली जंतर मंतर पर 3 और 4 दिसंबर को एक विशाल आंदोलन होने जा रहा है। इसी की तैयारी में जगह जगह NSC की तरफ से सभाएं की जा रही हैं और माननीय सांसदों EPFO कार्यालय के सामने यह सभाएं की जा रही और सभी
पर दबाव बनाया जाए, वे सभी अपने वरिष्ठ अधिकारियों से बात करें और दिल्ली आंदोलन से पहले EPS 95 के पेंशनरों की पेंशन में बढ़ोतरी हो जाए। अगर नहीं होती है तो एक विशाल आंदोलन करने की तैयारी की जा रही है। यह आंदोलन इस बार का निर्णायक आंदोलन सिद्ध होगा, कमांडर अशोक रावत जी ने कहा है। दोस्तों, आप सभी को बता दें कि BMS संगठन जो भारतीय मजदूर संघ है वो भी अब 7,500 रुपये मिनिमम पेंशन की मांग उठा रहा है, प्लस DA और मेडिकल सुविधा की मांग उठा रहा है। पहले यह संगठन 5,000 रुपये की मांग उठाता था। इससे भी बहुत ज़्यादा दिक्कत आती थी, क्योंकि ये भी बार बार श्रम मंत्री जी से मुलाकात करते थे, वित्त मंत्री जी से मुलाकात करते थे। लेकिन इस बार जो मुलाकात हुई अभी नवंबर में, जो 21 नवंबर को मुलाकात हुई, उसके बाद 23 नवंबर को वित्त मंत्री से मुलाकात हुई। मुलाकात के दौरान 7,500 रुपये मिनिमम पेंशन की मांग BMS संगठन भी उठाया और जल्द से जल्द यह मांग पूरी करने का आग्रह किया वित्त मंत्री जी से भी, श्रम मंत्री जी से। तो दोस्तों, देख सकते हैं NSE संगठन को सपोर्ट अब BMS संगठन की तरफ से भी मिल रहा है। अब जल्द से जल्द सरकार को EPS 95 पेंशन धारकों की पेंशन में बढ़ोतरी करनी ही पड़ेगी। दोस्तों, NSE संगठन एक बहुत बड़ा संगठन बन चुका है। अब वृद्ध पेंशनरों का कल्याण जल्द ही होगा और जल्द ही EPS 95 पेंशनरों की पेंशन में बढ़ोतरी सरकार को करनी पड़ेगी। दोस्तों, देख सकते हैं काफ़ी ज़्यादा संख्या में संभाजी नगर महाराष्ट्र में EPS 95 के पेंशनर पहुँचे अपनी मांगों को लेकर के। दोस्तों, ये EPS 95 के पेंशनर कमांडर अशोक रावत जी के नेतृत्व में कई बार प्रधानमंत्री, वित्त मंत्री, श्रम मंत्री सभी से मुलाकात कर चुके हैं। सभी ने आश्वासन दिया है कि आपकी पेंशन में बढ़ोतरी हो रही है, लेकिन काफ़ी दिन हो गया, 8 से 10 साल हो गए इंतज़ार करते हुए। EPS 95 के पेंशनरों की पेंशन में बढ़ोतरी अभी तक नहीं हुई। इसीलिए अब दिल्ली में एक विशाल आंदोलन करने की तैयारी है। इसी को लेकर के जगह जगह सभाएं की जा रही हैं और पेंशनरों को जागरूक किया जा रहा है। ज़्यादा से ज़्यादा संख्या में दिल्ली आंदोलन में ज़रूर पहुँचे। दोस्तों, यह जानकारी पसंद आए तो वीडियो को लाइक करेंगे। इस चैनल पर नए हैं, चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।